नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत। आज आपण बारामती इंदापूर रोडला राजवीर मोटर्स या ठिकाणी आपण युज्ड कार सेल्स अँड परचेस या गाड्यांचा स्टॉक बघणार आहे। हे बघू शकता, या असंख्य अशा गाड्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यांच्या येणाऱ्या प्रायव्हेट कार आणि ज्या कमर्शियल मध्ये आहेत तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। गाड्यांचा स्टॉकही तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर बघायला विसरू नका VP ब्लॉग्स बारामती या चॅनल मध्ये। नवीन कोणी असेल चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। सबस्क्राइब करायचं विसरू नका, कारण नवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आहे। तर चला बघूया आज राजवीर मोटर्स मध्ये आपल्याला काय काय माहिती मिळते। चला जाऊया। वेलकम राजवीर मोटर्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। नमस्कार सर। नमस्कार नमस्कार। आज या ठिकाणी जे आमचे व्ह्यूअर्स आहेत, आज त्यांना तुम्ही कोणता स्टॉक दाखवताल सर? आपण आता दोन्ही आहेत आपल्याकडे, कार आणि कमर्शियल। दोन्ही प्रकारे, एक लो बजेट पासून हायर पर्यंत आणि कमर्शियल मध्ये छोट्यापासून मोठ्यापर्यंत पण आहेत। दोन्ही प्रकारच्या गाड्या आहेत आपल्याकडे। बाहेर लागणारा स्टॉक बस आपण चला आता ही आहे i20 फर्स्ट ओनर प्युअर पेट्रोल, एक हाती वापरलेली गाडी आहे। गाडीची आपलं रनिंग आहे 1,35,000 ओरिजिनल ज्युनियर, त्यामध्ये कमी केलेलं नाही किंवा काय नाही। आणि गाडीची किंमत लावलेली आपण 4,35,000। गाडी आपण निगोशिएबल करणार आहे किमतीमध्ये समोरासमोर। नक्की? हो नक्की करणार आहे सर। स्विफ्ट बद्दल काय सांगताल? ती डिझेल आहे, ZX आहे, टॉप मॉडेल बटन स्टार्ट गाडी आहे। चारही टायर नवीन आहेत गाडीचे, त्याचबरोबर फुल इन्शुरन्स आहे। आणि गाडीची कोट केलेली किंमत आहे आपण फक्त आणि फक्त 5,85,000 रुपये। 5.5 लाख रुपये सर्व गाडीवरती लोन होते। 35 ते 40,000 रुपये घेऊन आल्यानंतर आपण ही गाडी तुमच्या ताब्यात देऊ। टायर कंडिशन काय सांगताय? टायर तिचे फुल कंडिशन आहेत, एक 90% कंडिशन टायरची आहे। टायर नवीन आहेत, त्यामध्ये फुल इन्शुरन्स आहे तुम्हाला। फुल इन्शुरन्स आणि जेट टॉप मॉडेल ऑटोमॅटिक ऑटो ट्रान्समिशन गाडी। ठीक आहे। कमर्शियल टाटा एस बद्दल काय सांगताय? ही गाडी 2015 ची फर्स्ट ओनर गाडी आहे। या गाडीची किंमत कोट केलेली आहे आपण 3,10,000 रुपये। यामध्ये तुम्हाला 1 वर्षाचा इन्शुरन्स, 2 वर्षाचं पासिंग, त्याचबरोबर फिटनेस सगळं काही दिलं जाईल। आणि गाडीची निगोशिएबल किंमत तुम्हाला डायरेक्टली सांगतो 2,75,000 रुपयाला फुल अँड फायनल द्यायची गाडी। फायनल 2,75,000। ठीक आहे, चला आपण बघाल ही आहे इको, आज मार्केटला फुल चाललेली गाडी, ज्यात पॅसेंजर वगैरे वाहण्यासाठी 7 सीटर गाडी आहे। प्युअर पेट्रोल, एक हाती वापरलेली गाडी आहे। गाडी आहे 2016 ची। गाडीची कोट केलेली किंमत आहे 3,60,000 रुपये। त्यामध्ये हो फक्त आणि फक्त 3,60,000। त्यामध्ये ऑन निगोशिएबल आहे ना, काय अडचण नाही। ठीक आहे, झालं तर गाडी आहे 2017 ची फर्स्ट ओनर गाडी आहे। बरोबर आहे। गाडीचे टायर चांगल्या कंडिशनला आहेत। गाडीचा फर्स्ट ओनर आहे, प्युअर पेट्रोल आहे। गाडीची किंमत आपण 2,80,000 लावलेली। गाडी आपण तुम्हाला 2,40,000 रुपये मध्ये सोडणार गाडी। ऑन निगोशिएबल। ओके सर, त्याच्यामध्ये काही कमी होणार नाही। ठीक आहे, म्हणजे फिक्सच प्राइस। ही गाडी 2006 ची आहे। 2027 पर्यंत पेपर क्लिअर आहेत गाडीचे। सेकंड ओनर आहे। गाडीची ऑल डॉक्युमेंट क्लिअर, पेट्रोल प्लस CNG सॉरी LPG। आणि गाडीची किंमत केलेली आहे 90,000। फक्त आणि फक्त 65,000 रुपयात आपण ही गाडी देणार आहे। फक्त 65,000। एखाद्या गरीबाच्या कुटुंबासाठी 4 व्हीलरचं एक स्वप्न असतं सर, आणि ते आपण पूर्ण या गाडी मार्फत ओके करणार आहे। गाडीमध्ये 0 मेंटेनन्स आहे, 0 मेंटेनन्स आहे। क्या बात आहे। अल्टो सर, या पुढे ही आहे 2011 ची CNG ऑन पेपर गाडी। ओके, चारही टायर गाडीचे बटन आहेत, नवीन टाकलेले टायर हे आहेत। त्याचबरोबर गाडीचं रनिंग आहे 1,21,000। बरोबर आहे। आणि गाडीची किंमत केली आहे आपण 1,35,000 रुपये। गाडीत फुल अँड फायनल तुम्हाला 1,25,000 गाडी भेटेल। ओके, फुल अँड फायनलच सांगताय तुम्ही? असं द्या। ठीक आहे, चला काय हरकत नाही। पुढे पोलो, ही पोलो आहे 2014 ची सेकंड ओनर गाडी आहे। गाडीची कोट किंमत केलेली आहे आपण तुम्हाला तिथे बघू शकता तुम्ही 2,80,000। 3,10,000। ओके। गाडी आपण तुमच्या ताब्यात देणार आहे 2,65,000 रुपयाला। 2,65,000। क्या बात आहे। चला पुढची आहे i20। ही गाडी बुकिंग आहे, आता बुकिंग आहे, काय हरकत नाही। चला इको बद्दल काय सांगताय सर? इको आहे 2020 ची। पेट्रोल प्लस CNG। गाडीचं ज्युनियर रनिंग आहे 54,000 रुपये, सॉरी 46,000 किलोमीटर चाललेली गाडी। आणि गाडीची कोट केलेली किंमत आहे आपण 5,40,000 रुपये। 5,40,000 रुपये। ऑन निगोशिएबल होणार आहे यातून। तुम्ही गाडीचे टायर बघू शकता, पूर्णपणे नवीन आहेत। गाडीचे टायर तुम्ही बघताल, चारही टायर पूर्णपणे नवीन, लेदर कुशन। गाडीची कंडिशन, गाडी फर्स्ट ओनर आहे MH 42 मध्ये आणि CNG गाडी।
CNG ठीक आहे. नेक्स्ट इकोच आहे, त्याबद्दल सर काय तुमचं म्हणणं आहे? गाडी आहे 2019 ची फर्स्ट ओनर गाडी. बर. ही आहे LPG. बर. गाडीची कोट केलेली किंमत आहे 4,95,000. 4,95,000. हा, आणि यामध्ये तुम्हाला निगोशिएबल आहे. ओके. टायर कंडिशन ही चांगले आहेत गाडीचे. टायर कंडिशन 80% टायर आहेत गाडीला. बरोबर, कंडिशन पण चांगली आहे. पुढची इको आहे त्याबद्दल सर? तसंच बघचाल तुम्ही, गाडी आहे 2020 च्या 12व्या महिन्यातली. बर. गाडी आहे फर्स्ट ओनर. बर. गाडीची किंमत केलेली आहे आपण 5,15,000 रुपये. बर. गाडी ही 5 लाख रुपयापर्यंत फायनल द्यायची आपल्याला. बर. 2020 ची. बर. आउटफिटेड CNG आहे. सर प्रत्येक गाडीचं इन्शुरन्स वगैरे तुम्ही सगळं कव्हर केलं? इन्शुरन्स केलेला आहे. बर. आपण ज्यावेळेस लोनला पेपर देणार आहोत बर. त्यावेळेस आपण इन्शुरन्स करूनच देतो, आणि त्यासाठी फुलच इन्शुरन्स करावा लागतो. बरोबर आहे. ओके, डॉक्युमेंट तर क्लिअरच पाहिजे. हे आहे बोलेरो. बोलेरो बद्दल काय सांगताल सर? आता त्याचबरोबर कमर्शियल आहे आपल्याकडे. ही आहे 2017 ची सेकंड ओनर गाडी आहे. बर. बोलेरो पिकअप शॉर्ट मध्ये आहे. शॉर्ट मध्ये. हा, तर ह्या गाडीची किंमत आपण केलेली आहे 5,35,000 रुपये. बर. तर एवढ्या 2 ते 3 दिवसाची आपली ऑफर आहे या गाडीसाठी. बर. फक्त आणि फक्त 4.5 लाखात आपण ही गाडी देणार आहोत. या गाडीवरती लोन होते 4,60,000. बर. जो गाडी नेणार आहे त्याला गाडी प्लस 11,000 रुपये दिले जातील रोख. बर, ठीक आहे. या DI साधं इंजन 2006 ची गाडी आहे. बर. आपले पेपर या गाडीचे संपलेले 2023 ला. आपण पेपर क्लिअर करून बर. ही गाडी आपण कोट केलेले 1,85,000 रुपये फक्त. 1,85,000. गाडी झिरो मेंटेनन्स आहे. गाडी क्लिअर आहे, आणि महत्वाचं DI साधं इंजन आहे गाडीचं. DI साधं इंजन. साधं इंजन आहे. मला तुम्हाला एक विचारायचंय, हा, बोला ना. बोलेरो मध्ये DI साधं इंजन आणि अजून पुढचं गेमॉक येतं का? यमॉग येत नाही. बर. त्याच्यामध्ये गाडीचं इंजिन येतं सेन्सर मध्ये येतं. बरं. BS4 घ्याचाल, BS6 घ्याचाल. बरं. त्याच्यामध्ये हे गाडी रोडला कुठेही बंद पडली अच्छा. तर तुम्ही साध्यातल्या साध्या फिटरला नेऊन ही गाडी रिपेअर करू शकता, दाखवू शकता. साधे इंजन चांगलं का हे? नाही, आता तसं म्हणायला गेलं तर सेन्सर पेक्षा DI इंजन साधे इंजन चांगलं. घेतात. आज बी तुम्हाला 16, 14, 15, 13, 12 अशा गाड्यांच्या मॉडेलला मार्केट आहे महिंद्रामध्ये. पिकअप मध्ये. या ठीक आहे. नेक्स्ट या बुकिंग आहे ही गाडी. बुकिंग आहे. ठीक आहे. नेक्स्ट ही गाडी आहे 2017 ची. बर. 1.3 नाही का? तर ही गाडी आपण 2017 ची फर्स्ट ओनर गाडी आहे. बर. या गाडीची कोट केलेली आहे 7,15,000 रुपये. बर. याच्यामध्ये समोरासमोर आपण निगोशिएबल करून देऊ. त्याच्यावरती लोन सुद्धा केलं जाईल. बर. त्याच्यावरती लोन होते 6,80,000 रुपये. बर. बर. डॉक्युमेंटचं कसं राहतं? डॉक्युमेंट तुम्हाला 1 वर्षाचा इन्शुरन्स, 2 वर्षाचं पासिंग क्लिअर केलं जातं. क्लिअर केले हे तुम्हीच करून देणार? हा, आम्हीच करून देणार. ठीक आहे, काय हरकत नाही. नेक्स्ट सर? नेक्स्ट आहे 2020 ची 1.7. बर. गाडीचा फुल इन्शुरन्स, 2 वर्षाचं पासिंग. त्याचबरोबर तुम्हाला टायराची कंडिशन बघा, आणि गाडी टोटल ओरिजिनल, चाशीला कुठेही कट नाही. बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचा हा विषय येतो पिकअप मध्ये. आपण गाडीची किंमत केलेली आहे 8,25,000 रुपये. बरोबर आहे. बरोबर आहे. गाडी तुम्हाला समोरासमोर निगोशिएबल केलं जाईल. बर. गाडीमध्ये घेणाऱ्या माणसाचं समाधान हे केलंच जाईल. 100%. 2019-20 ची. बर. गाडी फक्त जुनियन चाललेली आहे 83,000 किलोमीटर. अच्छा. बरोबर आहे. आणि गाडीची किंमत कोट केलेली आहे आपण 4,40,000 रुपये. बरं. त्याच्यामध्ये तुम्हाला निगोशिएबल आहे. डिझेल आहे ना? हा, डिझेल गाडी आहे. सुपर कॅरी मध्ये पेट्रोल CNG पण येते. पेट्रोल CNG आता 2020 ला बंद झालेले डिझेल मध्ये. बरोबर आहे. आता खूप मार्केट म्हणजे डिझेलला आहे सध्याला. डिझेलला आहे. आता पेट्रोल CNGच्या खूप गाड्या निघाल्यात. 21 पासून पेट्रोल CNG चालू आहे. बरोबर. पण डिझेलला जे मार्केट आहे ना, आपल्यासारख्या गाड्या स्वस्त किमतीत आणि चांगल्या दर्जाच्या गाड्या ही फक्त राजवीर मोटर्सलाच भेटतात गाड्या. क्या बात आहे. ओके. टाटा एस बद्दल काय सांगताल सर? टाटा एस ही 2020 ची गाडी आहे. BS4. त्यामध्ये तुम्हाला गाडीचे पेपर जर सांगितले तर 1 वर्षाचा इन्शुरन्स, 2 वर्षाचं पासिंग, आणि त्याचबरोबर गाडीचे लोन याची जबाबदारी आमची राहते. अच्छा. प्रत्येक कस्टमरला आपण कुठल्याही लोनचा त्रास देत नाही. आपण स्वतः आपल्या थ्रू लोन करून देतो त्यांना. नक्कीच. असा विषय आहे. गाडीची किंमत आपण केलेली आहे 4,10,000 रुपये. 2020 ची गाडी. 4,10,000. 4,10,000 रुपये. आणि गाडी आपण फुल अँड फायनल 3,80,000 रुपयाला देऊया. क्या बात आहे. 3.5 लाख रुपये लोन होते गाडीवरती. या पुढे या. ही आहे 2018 ची गाडी. बर. सेकंड ओनर गाडी आहे. गाडीचे टायर बघसाला 60-70% टायर आहेत. आणि गाडीची किंमत कोट केलेली आपण 3,80,000 रुपये. बर. त्याच्यामध्ये निगोशिएबल आपण आहे. ओके. ओके सर. या. ठीक आहे. नेक्स्ट टाटा एस. टाटा एस आहे 2015 ची. बर. बरोबर आहे. फर्स्ट ओनर आहे. गाडी गुड कंडिशनला आहे. 3,10,000 कोट केलेले. त्याच्यामध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. ओके. आणि फुलच फायनल सांगायचं तुम्हाला तर 2,60,000 रुपयाला ही फुल अँड फायनल गाडी देऊ. त्याच्यामध्ये तुमचं लोन होतंय 2,10, 2,20 असं लोन होईल या गाडीमध्ये. ओके. तर बघा मित्रांनो, जे माझे व्ह्युअर्स पाहतात आहे
आज आम्ही राजवीर मोटर्सला आलेलो आहे. गाड्यांचा स्टॉक आपण बघितला आणि राजवीर मोटर्सचे मालक आहेत शिंदे साहेब. सर, तुम्ही खूप चांगली माहिती सांगितली आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जो फुल अँड फायनलची जी प्राइस सांगताय ना, ही कुठल्याही कार्सला गेलं तर ते सांगत नाहीत. मग मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की तुम्ही फुल अँड फायनल कार्स बद्दल असं का हे करताय? सर, एक काळ होता, आज तुम्ही ऐकलं असेल की एक 4 वर्षापूर्वी आपण या क्षेत्रामध्ये फुल उतरलो. बरोबर आहे. आज करोना संपला, लोकांकडे पैशाच्या अडचणी होत्या, लोकांना नोकऱ्या नव्हत्या. नक्कीच. त्याच्यामध्ये मी पण एक आहे की ज्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी काम केलेला माणूस आहे. बरोबर आहे. बरोबर आहे सर. आणि सांगायचं गेलं तर मॅन पॉवर एक डिडक्शन कंपनीने ते कमीच करायचे मॅन पॉवर, म्हणून असं एक केलेलं होतं. बरोबर आहे. मॅन पॉवर मध्ये आम्ही बसलो, आम्ही बाहेर निघालो, चांगलं पेमेंट एम्प्लॉय असताना बाहेर निघालो आम्ही. बरोबर आहे. बरोबर आहे. मग त्यामध्ये करायचं काय, मी स्वतःवरून विचार केला. 2019 ला तुम्ही खोटं म्हणसाल, मी भाज्या विकत होतो, त्यानंतर आंबे विकले, त्यानंतर व्यापार लाईन मध्ये आलो, बँकांचं कर्ज काढलं आणि त्याबरोबर हे उभा केलं. मग मला अशाच लोकांची कळ आहे की ज्यांना नोकऱ्या नाहीत, तरुण पिढी आहे, कमवायची इच्छा नाही पण बँका लोन देत नाहीत, त्यांच्यासाठी आपण उपयोग करतोय, त्यांचा आपण त्यांना मार्गाला लावतोय. आलं लक्षात? म्हणजे एक उदाहरण बघा, जे मार्केटमध्ये जिथं जागतं उदाहरण म्हणजे शून्यापासून प्रगती करणारे जे म्हणतात ना व्यक्ती, म्हणजे आज विठ्ठल शिंदे साहेब आहेत, राजवीर मोटरचे मालक आहेत. त्यांनी खरंच आज त्यांचे जे कस्टमर कार प्रेमी किंवा जो एखादा ग्राहक आपले कार घेतो, सेकंड हँड कार घेताना त्यांचे कस्टमरची काय असतं किंवा आम्हाला कार चांगली मिळली पाहिजे, आम्हाला डॉक्युमेंट चांगले व्हेरीफाय झाले पाहिजे, तर त्यांनी सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आज गाड्यांचे प्राइस लावलेले आहेत. तर चला, नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जाता जाता तुम्ही आमच्या व्ह्यूअर्ससाठी तुम्ही काय मेसेज देताल? गाड्या खूप छान आहेत, सगळ्यात स्वस्त किमतीमध्ये गाड्या लावलेल्या आहेत. हा काय आणि आपण महत्वाचं म्हणजे 80-90% लोन करून देतोय. बरोबर आहे. प्रत्येकाला रोजगार उपलब्ध होत अशा प्रकारे गाड्या आहेत आणि छोट्या फॅमिलीसाठी बी छोट्या गाड्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि अगदी फुल आणि फायनल किंमत तुम्हाला मी सांगितलेली. बरोबर. असं कुणी सांगत नाही धंद्यामध्ये. नक्कीच नक्कीच. आलं लक्षात तुमच्या? पण मी एक त्यातून बघून आलेलो आहे. बरोबर. शून्यातून निर्माण केलेलं आहे विश्व मी. बरोबर आहे सर? बरोबर आहे. आणि अशाच बँकांचं कर्ज घेऊन मी पण हे धंदा चालू करतो. नक्कीच. असं नाही की पिढीजात मला कुठनं पैसे आलेले आहेत. नक्कीच. बरोबर आहे. मी बँकांकडून कर्ज काढून माझा व्यवसाय स्टार्ट केलेला आहे आणि त्यांचे हप्ते वेळेवर भरतोय. बस तिथं दुसऱ्याच्यात नोकरी करत होतो आणि आज हा माझा स्वतःचा व्यवसाय. नक्कीच. हा विषय आहे. मला तेच सांगायचंय सर्वांना की घाबरून जायचं नाही आणि आपण आपल्या हिमतीवर उभं राहायचं. बसायचं असेल तरी द्या, तुमच्या गाडीची योग्य व्हॅल्युएशन करून घ्या आमच्याकडून. नक्कीच. बाहेर तुम्ही किती व्हॅल्युएशन होते त्याच्यापेक्षा एकदा राजवीर मोटर्सला येऊन एकदा व्हॅल्युएशन करून घ्या तुम्ही. जाता जाता जो आमचा VP Plus बारामती हा युट्यूब चॅनल आहे, आमचे सबस्क्राईब जर तुमच्याकडे गाडी घ्यायला आला तर त्यांना तुम्ही किती डिस्काउंट देताल? प्रत्येक गाडीच्या पाठीमागे तर आपला बाकीच्या इतर गाड्यांपेक्षा 15-20% डिस्काउंट आपला दिलेला असतो. दिलेलाच असतो आणि देणार. पुढचा कस्टमर अजून चांगला भेटला, बाबा आपल्या पद्धतीने आहे, गरीब आहे, त्याला इच्छा आहे गाडी घ्यायची, त्यामध्ये खूप आपण सहकार्य करून त्यांना गाडी करून देतो. तर धन्यवाद, तुम्ही खूप चांगली माहिती सांगितली, तुमचा वेळ दिला आम्हाला. धन्यवाद.